वेलकम बॅक टू मृणाल रेसिपीज. आज आपण बघणार आहोत पावभाजीची रेसिपी. अजून मी खूप रेसिपीज ह्याच्यानंतर पण ॲड करेन. पावभाजी बनवायचे खूप वेगवेगळे प्रकार आहेत. तर इथे मी ऑलरेडी ह्याच्या आधी पण एक रेसिपी अपलोड केलेली आहे, सो जाऊन चेक करा. सगळ्यात आधी आहे ना आपण बॉईल केलेले व्हेजिटेबल घेतलेले आणि आपण कोणते कोणते व्हेजिटेबल घेतलेले, कॅरेट घेतलेलं, पोटॅटो घेतलेलं, कॅप्सिकम घेतलेले आणि ग्रीन पीस घेतलेलं आणि आपण फरसबीची भाजीसुद्धा घेतलेली. त्यानंतर आपण आहे ना एक कांदा घ्यायचा आहे, बारीक चॉप करून घ्यायचा आहे. त्यामध्ये तेल टाकायचं आहे आणि कांदा जो आहे तो आपल्याला भाजून घ्यायचा आहे. कांदा भाजून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये 2 चमचा अद्रक लसूणची पेस्ट ॲड केलेली आहे. अद्रक लसूणच्या पेस्टलासुद्धा आपण तेलात भाजून घ्यायचं आहे. अद्रक लसूणची पेस्ट तेलात भाजून झाल्यानंतर त्यामध्ये आपण टोमॅटो ॲड केलेला आहे. इथे आपण 2 टोमॅटो ॲड केलेले आहेत कट करून. त्यानंतर आपण आता सगळे एक एक करून मसाले ॲड करून घ्यायचे आहे. इथे लाल मिरची पावडर ॲड केलेली आहे. 2 चमचा लाल मिरची पावडर ॲड केलेली आहे. तर तुम्हाला वाटत असेल की जास्त स्पायसी होईल तर नाही, रेड चिली पावडरनी जास्त कलर येतो, पण भाजीमध्ये ते जास्त तिखट लागत नाही. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये ना पावभाजी मसाला ॲड करून घ्यायचा आहे. पावभाजी मसालासुद्धा तुम्ही 1½ किंवा 2 स्पून पावभाजी मसाला ॲड करू शकता. त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये स्मॅश केलेली भाजी ॲड केलेली आहे. भाज्या आहेत ना आपण बॉईल करून झाल्यानंतर स्मॅश करून घ्यायचं आहे. स्मॅश करून झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये आता भाजी ॲड करून घेतलेली आहे. त्यानंतर आपण थोडंसं पाणी ॲड करून घ्यायचं आहे. जास्त पाणी ॲड करू नका, पावभाजी थोडी थिकच चांगली लागते. त्यानंतर वरून चवीनुसार मीठ ॲड करून घ्यायचं आहे. मीठ मिक्स करून झाल्यानंतर इथे आपण वरून कोथिंबीरनी गार्निश केलेलं आहे. त्यानंतर आपण बॉईल करायला ठेवायचं आहे. बॉईल झाल्यानंतर आपली पावभाजी रेडी आहे. थँक्यू फॉर वॉचिंग.